नमस्कार। आज वसईमध्ये प्रसाद चिन्ह हे पुस्तक प्राध्यापक सिसिलिया कार्वालो यांचं हे लिखित पुस्तक आज प्रकाशन झालेलं आहे। या प्रकाशनासाठी वसईचे बिशप थॉमस डिसूजा यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। आता बिशप महोदय काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। प्रसाद चिन्ह हे डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचं पुस्तक जणू काही ज्ञानकोश आहे, एन्सायक्लोपीडिया आहे। प्रत्येक कुटुंबामध्ये हे असं पुस्तक असावं की जेणेकरून आपल्या भावी पिढीला त्या पुस्तकाद्वारे सगळी जी माहिती आहे ती प्राप्त होईल। 1616 पासून म्हणजे फादर स्टीफन्स पासून तर आजगत वसई आणि महाराष्ट्रामध्ये सर्व कॅथलिक व प्रोटेस्टंट जे लेखक ख्रिस्ती लेखक होऊन गेले त्यांनी जे साहित्य केलेलं आहे म्हणजे वाङ्मयामध्ये त्यांनी जे योगदान दिलं आहे त्याचं एक सुंदर वर्णन या पुस्तकामध्ये डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांनी केलेलं आहे। आणि म्हणून वसईच्या सगळ्या लोकांतर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाङ्मय प्रवासासाठी शुभेच्छा देतो। त्या माणिकपूरच्या जणू काही माणिक आहेत, त्यांनी तेजत राहावं, त्यांचं ज्ञानाचं जे भांडार आहे ते सगळ्यांना प्राप्त व्हावं म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। अभिनंदन डॉक्टर सिसिलिया कार्वालो। आज तुम्ही ज्यांचं लिखित पुस्तक प्रकाशन केलेलं आहे त्या तुमच्या टीचर देखील आहेत, प्रोफेसर देखील आहेत, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? जेव्हा त्या माझ्याकडे आमंत्रण घेऊन आल्या त्या पुस्तक प्रकाशनाचं तेव्हा माझे विचार 35-40 वर्षापूर्वी गेले। 1985 ते 1987 या काळामध्ये वर्तक कॉलेजमध्ये शिकत असताना त्या आमच्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या। त्याचप्रमाणे सेमिनरीमध्ये अभ्यास करीत असताना गोरेगाव सेमिनरीमध्ये त्या आम्हाला वाङ्मयामध्ये शिबिर देण्यासाठी येत असत आणि त्यावेळेच्या डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्यामध्ये जी ऊर्जा होती, शक्ती होती ती मी आज देखील पाहत आहे, त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन। तर आपण ऐकलं बिशपांचं एकच सांगणं आहे की 450 पुस्तकं वाचून त्यामधून एक पुस्तक रेडी करणं आणि त्यांच्यातली जी आमच्या शिक्षणाच्या वेळेला कॉलेजच्या वेळेला जी एनर्जी आमच्या प्राध्यापकांकडे होती तीच एनर्जी आज देखील आम्ही बघत आहोत असं बिशपांचं म्हणणं आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।